सर्वांना नमस्कार. श्री अर्चना हे यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. वैशाख महिन्यात येणारी अपरा एकादशी नाव जरी साधं असलं तरी तिचं पुण्य मात्र अपरंपार मानलं जातं. असं म्हणतात की या एका एकादशीच्या व्रताने आयुष्यातील मोठ्यात मोठी पापही नष्ट होतात आणि भगवान विष्णूची विशेष कृपा प्राप्त होते. या दिवशी केलेला उपवास, जप आणि दान हजारो तीर्थयात्रा इतकं फळ देतो असं धर्मग्रंथात सांगितलेलं आहे. म्हणूनच अपरा एकादशीला अत्यंत पवित्र आणि फलदायी मानलं जातं. अपरा एकादशी ही अत्यंत पुण्यदायी आणि पापांचा नाश करणारी मानली जाते. अपरा म्हणजे काय? अपरंपार. म्हणजेच या दिवशी केलेल्या व्रताचं पुण्य मोजता येणार नाही इतकं मोठं मानलं जातं. धर्मग्रंथामध्ये असंही सांगितलेलं आहे की या एकादशीचं व्रत केल्याने मनुष्याला अनेक तीर्थयात्रांचे, यज्ञांचे आणि दान धर्माचे फळ मिळते. अचला एकादशी म्हणजेच अपरा एकादशीचं दुसरं नाव. अचला या शब्दाचा अर्थ काय बघूयात आपण. अचल म्हणजे काय? स्थिर, न हलणारे, कायम राहणारे. म्हणजेच या एकादशीचं व्रत केल्याने मिळणारे पुण्य स्थिर राहते, नष्ट होत नाही असं मानलं जातं. म्हणूनच अपरा एकादशीला अचला एकादशी असंही म्हटलं जातं. आणि अपरा म्हणजे काय? अपरंपार. अचला म्हणजे कायम टिकणारे पुण्य. म्हणूनच या एकादशीला दोन्ही नावांनी ओळखतात. वैशाख कृष्ण पक्षातील अपरा एकादशीचे महत्व मुख्यतः कोणत्या कोणत्या पुराणामध्ये आहे? तर ब्रह्मांड पुराण, भविष्य पुराण. या पुराणानुसार भगवान श्रीकृष्णाने धर्मराज युधिष्ठिराला अपरा एकादशीचे महत्व सांगितलेले आहे. या दिवशी केलेले व्रत, दान आणि जप यामुळे मोठ्या पापांचा नाश होतो आणि अपार पुण्य मिळते असं वर्णन केलेलं आहे. वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी ही एकादशी भगवान विष्णूंना समर्पित आहे. या दिवशी भक्तिभावाने उपवास करून विष्णू पूजन केल्यास जीवनातील अडथळे दूर होतात, पापांचा नाश होतो आणि सुख समृद्धीची प्राप्ती होते असं मानलं जातं. महिन्यामध्ये 2 एकादशी येतात. शुक्ल पक्षातली एकादशी आणि कृष्ण पक्षातली एकादशी. ही कृष्ण पक्षातली एकादशी आहे. असंही सांगितलं जाते की ज्याच्याकडून जाणून बुजून किंवा नकळत पाप झाले असेल, चुकीने कर्म झाले असेल, त्यांनी अपरा एकादशीचे व्रत केल्यास त्या पापापासून सुद्धा मुक्ती मिळते. म्हणूनच या एकादशीला पापमोचनी आणि अत्यंत फलदायी मानली जाते. धर्मग्रंथानुसार या दिवशी केलेले दान विशेष फलदायी असते. अन्नदान, पाण्याचे दान, वस्त्रदान, गाईला चारा देणे, गरजूंना मदत करणे या सर्व गोष्टीचे अनेक पटीने पुण्य मिळते असं मानलं जातं. विशेषतः वैशाख महिन्यात उष्णता जास्त असल्यामुळे पाण्याचे दान अत्यंत पुण्यदायी मानले जाते. कारण उन्हाळ्यात सगळ्यांनाच पाणी तहानलेले असतात. त्याच्यामुळे इथं हे जलदान अवश्य खूप पुण्यदायी असं मानलेलं आहे. आता अपरा एकादशीची आपण कथा बघूयात. धर्मराज युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णाला विचारले, हे प्रभू, वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी कोणती, तिचे महत्व काय आणि तिचे व्रत केल्याने काय फल मिळते? तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे राजन, ही एकादशी अपरा एकादशी म्हणून ओळखली जाते. या दिवशी केलेले व्रत मनुष्याला अपरंपार पुण्य देते. या एकादशीचे महत्व ऐकले तरी पापाचा नाश होतो. भगवान श्रीकृष्ण पुढे असं सांगतात की जो मनुष्य या दिवशी उपवास करतो, भगवान विष्णूची पूजा अर्चना करतो, दान करतो, त्याला अश्वमेध यज्ञ इतके पुण्य मिळते. गंगा स्नान, तीर्थयात्रा आणि मोठे मोठे यज्ञ केल्याने जे फळ मिळते तेच फळ अपरा एकादशीच्या व्रताने मिळते. या दिवशी केलेले अन्नदान, पाण्याचे दान, वस्त्रदान विशेष असे फलदायी असते. विशेषतः उष्णतेच्या काळामध्ये पाण्याचे दान केल्याने भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न होतात असं सांगितलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, अजून पुढे म्हणतात की ज्यांनी खोटे बोलले, निंदा केली, अन्याय केला, चुकीचे कर्म केले अशा व्यक्तींनी या एकादशीच्या व्रताने पापमुक्ती मिळते. म्हणजे ते व्रत जर हे एकादशी व्रत केले तर त्यांचं ह्या पापापासून मुक्ती मिळते. म्हणूनच ही एकादशी पापांचा नाश करणारी मानली जाते. जो मनुष्य विश्वासाने, भक्तीने अपरा एकादशी व्रत करतो त्याला यश, कीर्ती, सुख समृद्धी मिळते. तसेच मृत्यूनंतर त्याला उत्तम लोकाची प्राप्ती होते असं सांगितलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण शेवटी म्हणतात, हे युधिष्ठिर, जो मनुष्य अपरा एकादशीचे व्रत करतो किंवा तिचे महत्व ऐकतो त्याला सर्व पापापासून मुक्ती मिळते आणि माझी विशेष अशी कृपा प्राप्त होते. अशी ही अपरा एकादशीची पवित्र कथा मानली जाते. ही कथा भक्तीने ऐकली किंवा सांगितली तरी अपर पुण्य मिळते असं धर्मग्रंथात सांगितलेलं आहे. अपरा एकादशीची मुख्य कथा म्हणजे काय? श्रीकृष्ण आणि धर्मराज युधिष्ठिर संवाद कथा. म्हणजे या दोघांचा संवाद म्हणजेच ही कथा आहे अपरा एकादशीची.
अपरा एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, घरात स्वच्छता करून देवघर सजवावे, भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण यांचे चित्र, फोटो, मूर्ती जे आहे ते आपल्याकडे ठेवावं, धूप दीप समयी लावावी, तुळशीपत्र अर्पण करावे, पिवळे फुले अर्पण करून पूजा अर्चना करावी. या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जप करणे अत्यंत शुभ मानले जाते. विष्णू सहस्रनाम, विष्णू स्तोत्र, गीतेचे पठण केले तरी विशेष पुण्य मिळते असं सांगितले आहे. उपवास करण्याबाबतही वेगवेगळ्या पद्धती आहेत. काही जण काय निर्जळ उपवास करतात. निर्जळ म्हणजे काय, पाण्याचा पाणी सुद्धा न घेता उपवास करणे. काही जण फलाहार घेतात, तर काही जण एक वेळा सात्विक असं फराळ करतात. आपल्या शक्तीनुसार उपवास करावा. मुख्य गोष्ट म्हणजे काय, मन शुद्ध ठेवणे, भगवान विष्णूचे स्मरण करणे आणि दिवसभर चांगले विचार ठेवणे. असं मानलं जाते की अपरा एकादशीच्या दिवशी रात्रभर जागरण करून हरिनाम, भजन, कीर्तन केल्यास अधिक पुण्य मिळते. भगवान विष्णूचे नामस्मरण करत रात्र घालवली मन शांत होते आणि आध्यात्मिक उन्नती मिळते, आध्यात्मिक उन्नती होते. या एकादशीचं आणखी एक महत्व म्हणजे काय, पितृशांती. या दिवशी केलेले जप, दान आणि उपवासामुळे पितृदोष कमी होतो आणि पितरांची कृपा होते असं मानले जातं. त्यामुळे अनेक जण या दिवशी अन्नदान, जप करतात. असंही सांगितले जाते की जो मनुष्य अपरा एकादशीचे व्रत भक्तीने करतो त्याला आयुष्यातील अडचणी हळूहळू कमी होतात, घरात शांतता राहते, धनधान्य वाढते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. दुसऱ्या दिवशी म्हणजे काय, द्वादशीला काय करायचं, सकाळी उठून पारणं करावं, देवाला नैवेद्य दाखवा, मग उपवास सोडावा, शक्य असल्यास गरजूंना अन्नदान करावे. अशा प्रकारे अपरा एकादशीचे व्रत पूर्ण होते. तसं तर हे एकादशीचं व्रत हे दशमीपासून सुरू करतात. दशमीच्या दिवशी एक टाइमच जेवण असतं, एकादशीला तर फुल डे उपास असतो आणि द्वादशीला पारणं म्हणजे देवाला नैवेद्य वगैरे दाखवून, गोडधड करून, कोणी पुरण घालतं, पुरण न जमलं तर एखादा स्वीट पदार्थ करायचा, देवाला नैवेद्य दाखवावं आणि पारणं सोडावं. अशा पद्धतीचं एकादशीचं हे व्रत असतं. दुसऱ्या दिवशी सोडायचं देवाला नैवेद्य दाखवून. आणि देवाला नैवेद्य दाखवताना तुळशी पत्र अवश्य ठेवून मग नैवेद्य दाखवावं. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये या एकादशीचं महत्त्व खूप मोठं आहे, कारण हा दिवस आपल्याला थांबून स्वतःकडे पाहण्याची, मन शुद्ध करण्याची आणि देवाचे स्मरण करण्याची संधी देतो. उपवासामुळे काय होतं, शरीर शुद्ध होते, जपामुळे मन शांत होते आणि दानामुळे करुणा वाढते. म्हणूनच वैशाख महिन्यातील अपरा एकादशी अत्यंत पवित्र आणि फलदायी मानली जाते. या दिवशी भक्तीने भगवान विष्णूची पूजा अर्चना केल्यास जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते असं मानलं जातं. अशी ही वैशाख महिन्यातील अपरा एकादशी अपार पुण्य देणारी, पापांचा नाश करणारी आणि भगवान विष्णूची कृपा मिळवून देणारी मानली जाते. या दिवशी भक्तीने केलेला छोटासा जप, साधं दान आणि मनापासून केलेली पूजा अर्चना देखील आयुष्यात मोठा सकारात्मक बदल घडवू शकते. जय श्रीहरी, जय विष्णू, जय एकादशी माता.